आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सावकी रायगड वस्ती येथे रात्रीच्या वेळी घराच्या अंगणात झोपलेल्या 80 वर्षीय वृद्धावर बिबट्याने अचानक हल्ला केला। या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाले असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। देवळा तालुक्यातील सावकी रायगड वस्ती येथे बुधवारी रात्री ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार गोधा गंगाराम सोनवणे वय 80 वर्ष हे घरासमोरील अंगणात झोपलेले असताना झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घालून हल्ला केला। या हल्ल्यात बिबट्याने त्यांच्या मान, डोके, हात आणि पायावर नखांचे व दातांचे गंभीर घाव केले। सोनवणे यांच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून शेजारील शेतकरी तातडीने घटनास्थळी धावून आले। ग्रामस्थांनी मोठा गोंधळ घालताच बिबट्या घनदाट झाडीत पळून गेला। गंभीर जखमी झालेल्या गोधा सोनवणे यांना गावकऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। परिसराची पाहणी करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची आणि ट्रॅप कॅमेरे बसवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। वनविभागाने नागरिकांना सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा एकटे शेतात न जाण्याचे तसेच लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। गेल्या काही दिवसांपासून देवळा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वनविभागाने गस्त वाढवून तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच जखमी गोधा सोनवणे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत द्यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे।